वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 12th चॅप्टर आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 12.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, डिसाइड वेदर द व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन्स. तर काय दिलेलं तुम्हाला इथे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्या लिनियर इक्वेशनच्या पुढे व्हॅल्यू दिलेलं आहे. तर ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून बघायचे, पुट करायच्या त्या व्हॅल्यू आणि ते त्याचं सोल्युशन आहे की नाही ते ठरवायचं. ओके, डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे या व्हॅल्यू याच्यात ठेवून बघायच्या आणि त्याच्या सोल्युशन आहेत की नाही ते फाइंड आउट करायचं. मग आता इथे स्टार्ट करताना आपण सोल्युशन मध्ये हे आपल्याला इक्वेशन दिलं. तर सुरुवातीला हे समजून घ्या की या इक्वेशनचा ही जी साईड आहे त्याला लेफ्ट हँड साईड म्हणायचा आणि इकडे जी व्हॅल्यू दिली आहे त्याला इक्वल टूच्या पलीकडे याला म्हणायचं राईट हँड साईड. ओके, लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड. तर मग आपण पहिली जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, पहिली व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला याच्यात, एक्स इज इक्वल टू -1. या व्हॅल्यूला आपण चेक करूया. तर एलएचएस काय आहे त्याचा, एलएचएस इक्वल टू x-4. ओके, सो एक्स ची व्हॅल्यू किती पुट करणार आपण, -1. सो एक्स ची व्हॅल्यू पुट करूया -1 -4. आता दोघांचे साईन्स सेम आहेत. साईन्स सेम असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. सो 4 + 1 किती येणार, 5 येणार आणि दोघांचं साईन काय मायनस आहे. ओके, सो आन्सरला साईन काय येणार -5. म्हणजे एलएचएस काय आला -5 आणि आरएचएस किती दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी, आरएचएस इज इक्वल टू 3. मग आता हे चेक करा, देअरफॉर एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस. कारण एलएचएस किती आलेलं आहे -5 आणि आरएचएस किती आहे 3. सो दोन्ही सेम आला नसेल तर काय म्हणणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1. ओके, हे चेक करायचं होतं आपल्याला. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 इज नॉट सोल्युशन ऑफ, कोणाचं सोल्युशन नाहीये, हे दिलेलं इक्वेशन x-4 इक्वल टू 3. जर का ते इक्वल आलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, येस इट इज सोल्युशन. नाव सेकंड वन 7 व्हॅल्यू पुट करून बघू. सो इन सेकंड x इज इक्वल टू 7. नाव LHS इज इक्वल टू, LHS आपला किती आहे x-4. आता x ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण, 7 - 4 इक्वल टू 3. आणि RHS काय दिलं आपल्याला क्वेश्चन मध्ये, RHS इक्वल टू 3. सो देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS काय आले, इक्वल आहे. दोन्हीची पण व्हॅल्यू किती आले, LHS 3 RHS 3. दोन्ही सेम आला असेल तर काय म्हणणार, देअरफॉर दिस x इज इक्वल टू 7 ओके इज द सोल्युशन ऑफ x-4 इज द सोल्युशन ऑफ x-4 इक्वल टू 3. ते त्याचं सोल्युशन आहे. तर हे आपण तिथे सांगायचं की सोल्युशन आहे म्हणून. इक्वल टू आले तर, नाही आले तर नॉट सोल्युशन. लास्ट वन, लास्ट बघूया व्हॅल्यू आपली किती आहे. लास्ट आहे -7, तर ती पुट करूया. थर्ड वन x इक्वल टू -7. LHS दिलेला आहे आपल्याला, LHS इक्वल टू x-4. सो x ची व्हॅल्यू किती पुट करणार, -7 -4. साइन सेम असेल तर आपण काय करणार, दोन्हीची ऍडिशन. 7 + 4 केलं तर किती येणार, 11. आणि दोघांचं कॉमन साइन काय आहे, मायनस. म्हणजे LHS किती आला, -11. आणि RHS, ओके, RHS इज इक्वल टू किती आहे, 3 आहे. ओके, देअरफॉर LHS इक्वल टू, सॉरी इज नॉट इक्वल टू, LHS इज नॉट इक्वल टू RHS. कारण दोन्ही हे बघा, हे -3 आलंय, सॉरी -11 आलं आणि 3 आलं. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर याच्यात काय म्हणणार आपण, देअरफॉर x इज इक्वल टू -7 इज नॉट सोल्युशन ऑफ x-4 इक्वल टू 3. हे त्याचं सोल्युशन नाहीये. हे तुम्ही सांगायचं आहे तिथे. पहिल्या याच्यामधले आपले जेवढे तिन्ही जे आहेत व्हॅल्यू ते आपण पुट केलं, त्याची फक्त एक व्हॅल्यू आली, बाकीच्या दोन्ही काही सोल्युशन आले नाही. कोणती एकच येणार आहे त्याच्यात. नेक्स्ट बघू. नाव सेकंड वन 9m इक्वल टू 81, m इज इक्वल टू 3, 9 अँड -3. ओके, m ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, 9 आहे आणि -3 आहे. या व्हॅल्यू पुट करून बघायच्या. तर स्टार्ट कसं करणार आपण इथे, याच्यात हा LHS आहे. सो LHS इक्वल टू 9m. आता 9m चं मिनिंग लक्षात ठेवा, 9 मल्टिप्लाय m. ओके, तर पहिली व्हॅल्यू स्टार्टिंगला एवढं लिहा, m ची व्हॅल्यू पहिल्यांदा किती ठेवायची, m इक्वल टू 3. इथून स्टार्ट करा. LHS आहे 9m, 9 मल्टिप्लाय m. सो 9 मल्टिप्लाय किती ठेवणार व्हॅल्यू इथे, 3. सो 9 3 किती, 27. म्हणजे LHS किती आला,
27. पण आपला RHS किती आहे राईट हँड साईड, तर ही आपली राईट हँड साईड झाली, ती किती आहे 81. म्हणजे दोन्ही सेम नाही आहे. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर काय म्हणणार आपण, M इक्वल टू 3 इज नॉट सोल्युशन ऑफ 9M इज इक्वल टू 81. आपलं फर्स्ट आलं. तर सेकंड मध्ये आपण किती व्हॅल्यू ठेवायची याच्यात, तर M इक्वल टू 9. सो M इक्वल टू 9. तर याचा LHS काय आहे, LHS इक्वल टू 9M. सो 9M मीन्स 9 मल्टिप्लाय. आता 9 ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण, 9 मल्टिप्लाय 9, तर 9 9 चा किती 81. सो LHS किती येणार आहे 81. नाव RHS राईट हँड साईड आपल्याला किती दिलेले आहे 81. तर दोन्ही सेम आहेत का बघा, हे दोन्ही सेम आहेत. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. ओके, LHS इक्वल टू RHS and therefore M equal to 9 is the solution of शॉर्ट मध्ये लिहिले सोल्युशनचं स्पेलिंग तुम्ही पूर्ण लिहा 9M इक्वल टू 81. ओके, ते त्याचं सोल्युशन आहे. नाव थर्ड मध्ये आपण M ची व्हॅल्यू बघूया. क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, M इक्वल टू -3 ही व्हॅल्यू पुट करा. ओके, M इक्वल टू -3. Now LHS is 9M. That means 9 multiply M. Okay. So 9 multiply M ची व्हॅल्यू आता किती आहे -3. त्याला ब्रॅकेट टाका. 9 3 चा किती येणार 27. आणि 1 प्लस आणि मायनस, तर मल्टिप्लिकेशन काय येणार मायनस येणार. सो LHS इज इक्वल टू किती येणार -27. ओके. नाव RHS आपल्याला काय दिलाय, RHS इक्वल टू RHS ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 81. सो इथे काय आलं, LHS इज नॉट इक्वल टू RHS. दोन्ही सेम आलेलं. देअरफॉर M इक्वल टू -3 इज नॉट सोल्युशन ऑफ 9M इक्वल टू 81. कारण LHS -27 आणि हे दोन्ही सेम आलेले नाहीये. ओके, दॅट्स वाय इट इज नॉट सोल्युशन. ओके, ते सोल्युशन असणार नाही. तर ह्यातल्या सुद्धा तिन्ही व्हॅल्यू आपण चेक केलेल्या आहेत. तर नेक्स्ट बघूया एक्झाम. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 2A + 4 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू ठेवायच्या. A ची व्हॅल्यू पहिल्यांदा 2, नंतर -2 आणि 1. तर स्टार्ट करताना पहिल्यांदा कुठली व्हॅल्यू ठेवूया, A इज इक्वल टू जस्ट मिनिट, A इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू ठेवूया. याचा LHS काय असणार आहे 2A + 4. 2A म्हणजे 2 मल्टिप्लाय A + 4. सो 2 मल्टिप्लाय A ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला, A ची व्हॅल्यू ठेवा 2 + 4. 2 इंटू 2 4 + 4 किती येणार 8. सो LHS किती झाला 8 झाला. पण RHS किती दिलेला आपल्याला 0. ओके, RHS इज इक्वल टू 0. तर दोन्ही सेम आलेत का, तर नाही आले. तर काय म्हणणार, LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके, LHS आणि RHS सेम नाही आहेत. मग काय म्हणणार फायनल आन्सर, देअरफॉर A इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन ऑफ 2A + 4 इक्वल टू 0. हे त्याचं सोल्युशन असणार नाही. इट इज नॉट सोल्युशन. नाव सेकंड, E इक्वल टू E ची व्हॅल्यू सेकंड मध्ये -2 पुट करा. ओके, सो A इक्वल टू -2. नाव LHS इज 2A + 4. दॅट मीन्स 2 मल्टिप्लाय A + 4. सो 2 इंटू व्हॉट इज A ची व्हॅल्यू काय ठेवणार आपण -2 + 4. ओके, हे जर मल्टिप्लाय केलं आपण 2 2 हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. ओके, सो 2 2 4 आणि प्लस आणि मायनस काय येणार -4 + 4. सो -4 + 4 काय होणार 0. ओके, सो LHS इक्वल टू 0 येणार. आणि RHS पण किती दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी आपण वरती बघितलं, RHS 0. ओके, सो दोन्ही सेम आलेत. मग काय म्हणणार LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS, कारण दोघं पण 0 आलेत. म्हणून लास्ट स्टेप काय म्हणणार आपण, देअरफॉर A इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ 2A + 4 इक्वल टू 0. मग ते त्याचं सोल्युशन असणार आहे. ओके, नाव थर्ड मध्ये आपण त्याच्यात काय ठेवणार, A ची व्हॅल्यू
लास्ट बघूया आपण काय दिलेली व्हॅल्यू ए इक्वल टू 1. ही व्हॅल्यू ठेवूया ए इक्वल टू 1. मग LHS काय आहे त्याच्यात LHS इक्वल टू 2a प्लस 4. दॅट मीन्स 2 मल्टिप्लाय a प्लस 4 इज इक्वल टू 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण 1. ही 1 ठेवली प्लस 4. 2 1 जा 2 2 प्लस 4 किती येणार 6 आलं. बट RHS काय दिलं आपल्याला RHS इज इक्वल टू 0. सो याच्यावरून कन्क्लुजन हे आपलं LHS होतं. ओके आणि RHS किती दिला 0. देअरफोर LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके दोन्ही सेम नाही आहेत LHS आणि RHS दोन्ही सेम नाही आहे त्यामुळे काय म्हणणार देअरफोर ए इज इक्वल टू शेवटची व्हॅल्यू 1 ठेवली होती इज नॉट द सोल्युशन ऑफ 2a प्लस 4 इक्वल टू 0. ते त्याचं सोल्युशन असणार नाही. ओके तर हे त्याच्यातले पण तिन्ही काय केले आपण सॉल्व्ह केले ते प्रॉब्लेम. तर नेक्स्ट स्टेप बघूया आपण जे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लास्ट वन जे राहिलेलं या क्वेश्चन मधलं नंतर अजून आपण दुसरा एक क्वेश्चन बघणार. तर नेक्स्ट इक्वेशन आहे 3 मायनस वाय इक्वल टू 4 आणि याच्यामध्ये वायच्या व्हॅल्यू आपण ठेवायचे वाय इक्वल टू -1 1 अँड 2. तर पहिली जी व्हॅल्यू ठेवूया आपण वाय इक्वल टू पहिली व्हॅल्यू किती ठेवूया जस्ट मिनिट -1. तर ही व्हॅल्यू ठेवूया आणि LHS याचा LHS इज इक्वल टू LHS काय आहे 3 मायनस वाय. ओके हा LHS आहे. मग 3 मायनस वाय ची व्हॅल्यू पण मायनस आहे -1 त्यामुळे 2 वेळा मायनस येणार. हा इथला एक मायनस आणि वाय ची व्हॅल्यू सुद्धा मायनस. त्यामुळे आणि मधलं हे मायनस मायनस काय होणार जो 2 मायनस एकमेकांसमोर आले तर प्लस होणार. ओके मायनस मायनस प्लस झाले. सो 3 प्लस 1 LHS इज इक्वल टू किती आला 4 आला आणि RHS पण किती दिलाय ऑलरेडी 4. सो हे RHS इक्वल टू 4. देअरफोर LHS इज इक्वल टू RHS. देअरफोर फायनल आन्सर किती व्हॅल्यू ठेवली होती y इक्वल टू -1 इज द सोल्युशन ऑफ 3 मायनस वाय इक्वल टू 4. ते त्याचं सोल्युशन आहे. आता सेकंड व्हॅल्यू त्याच्यात पुट करूया. सेकंड व्हॅल्यू किती आहे y इक्वल टू 1. ही व्हॅल्यू पुट करूया y इक्वल टू 1. सो याचा LHS इक्वल टू 3 मायनस वाय. ओके 3 मायनस वाय ची व्हॅल्यू किती ठेवणार आता 1. किती येणार 3 मायनस 1 2 येणार LHS. ओके आणि RHS काय दिला याचा RHS इज इक्वल टू तिथे जर बघितलं आपण 4 आहे RHS. ओके तर दोन्ही सेम नाहीये त्यामुळे काय म्हणणार LHS इज नॉट इक्वल टू RHS. दोन्ही सेम नाहीये. सो फायनल आन्सर y इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन ऑफ 3 मायनस वाय इक्वल टू 4. ओके याचं सोल्युशन नाहीये कारण LHS आणि RHS हे दोन्ही डिफरंट आलेले आहेत. ओके नेक्स्ट वन त्याच्यातली थर्ड व्हॅल्यू ती आता आपण पुट करूया. थर्ड मध्ये y ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. ओके सो y इक्वल टू 2. LHS काय आहे आपलं 3 मायनस वाय. 3 मायनस वाय ची व्हॅल्यू किती ठेवणार 2 किती येणार 1 आणि RHS किती आहे आपला 4. म्हणजे इथं सुद्धा LHS आणि RHS सेम आलेले नाहीये. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. एक 1 आला एक 4 आला मग दोघं सेम नाहीये. LHS इज नॉट इक्वल टू RHS आणि असं जर असेल तर आपण काय म्हणणार या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जर सेम आलं नसेल तर y इक्वल टू किती व्हॅल्यू ठेवली आपण 2. y इक्वल टू 2 इज द नॉट सोल्युशन ऑफ 3 मायनस वाय इक्वल टू 4. या इक्वेशनचं ते सोल्युशन नाहीये. त्या व्हॅल्यू आपण ठेवून बघितल्या. ओके इथे आपलं काय झालं त्याच्यातलं 3 4 टोटल 4 एक्झाम्पल आपले काय झाले याच्यात कव्हर झाले. तर फर्स्ट झाला आपला क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण. ओके स्टार्ट करूया सेकंड क्वेश्चन. नाव सेकंड क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. इथे तुम्हाला काही इक्वेशन दिलेले आहेत ते इक्वेशन तुम्ही काय करायचे करेक्ट स्टेप यूज करून सॉल्व करायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 17p मायनस 2 इक्वल टू 49. ओके हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं 17p मायनस 2 इक्वल टू 49. आता ह्याच्यात पहिली स्टेप काय होणार हा -2 इकडे 49 कडे येऊन काय होईल प्लस होईल. 17p इज इक्वल टू 49 प्लस 2. तर 49 प्लस 2 केल्यानंतर किती येणार आहे 51. आता 17p चं मिनिंग काय 17 मल्टिप्लाय p.
तर हा मल्टिप्लाय पी इकडे येऊन काय होईल, सॉरी मल्टिप्लाय 17, जो पी ला मल्टिप्लाय आहे तो मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे पी इज इक्वल टू किती येणार आहे, 51 अपॉन 17. देअरफोर पी ची व्हॅल्यू किती येणार, पी इज इक्वल टू 17 3 17 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार, 51. त्यामुळे 51 ला 17 ने डिवाइड केलं किती आलं, 3. म्हणजे आपलं सोल्युशन काय असणार आहे, पी इक्वल टू 3. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या स्टेप प्रत्येक स्टेपमध्ये देअरफोर लिहा. तुम्हाला ह्या करेक्ट स्टेप आहेत त्या राईट डाऊन करा. बाकीचं हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलंय, हे नोट करा. नाव सेकंड इक्वेशन 2m प्लस 7 इज इक्वल टू 9. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर याची फर्स्ट स्टेप काय होणार, हा प्लस 7 इकडे येऊन काय होईल, मायनस. सो 2m इज इक्वल टू 9 मायनस 7. देअरफोर 2m इज इक्वल टू 9 मायनस 7 केल्यानंतर किती राहणार त्याच्यात, इक्वल टू 2. 9 मायनस 7 2. जसं की मागाच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं, 2m म्हणजे 2 मल्टिप्लाय m. तर मल्टिप्लायचं काय करणार आपण, डिवाइड. सो m इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. आता 2 ला जर 2 ने डिवाइड केला, m ची व्हॅल्यू किती येणार, m इज इक्वल टू 1. हे आपलं सोल्युशन असणार. 2 1 जा 2, त्यामुळे m ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. ओके, नाव थर्ड एक्झाम्पल काय आहे आपलं, 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4. आता इथे दोन्हीकडे एक्सच्या टर्म्स आहेत, तर एक्सच्या टर्म एका साईडला घेऊया. तर हा प्लस 2x आहे, तो इकडे या 3x कडे येऊन काय होईल, मायनस होईल. कधी नंबरचा साईन त्याच्या समोर बघायचं. ओके, सो 3 प्लस 2x काय होईल, मायनस 2x. आता इथे ऑलरेडी कोण आहे, मायनस 4, आणि हा प्लस 12 या मायनस 4 कडे येऊन काय होणार, मायनस 12. म्हणजे हा प्लसचा काय होणार, इकडे येऊन मायनस होणार. सो 3x मायनस 2x. तर 3x मायनस 2x केलं तर किती येणार आन्सर, 1x इज इक्वल टू, इथे दोघांचे साईन्स सेम आहे, साईन्स सेम असले तर ऍडिशन करा. तर 4 प्लस 12 किती येणार, 16, आणि दोघांचं कॉमन साईन काय आहे, मायनस 16. आता हे लक्षात ठेवा, 1x म्हणजेच काय असतं, एक्स. ओके, कोइफिशियंट 1 आपण लिहित नाही, सो ऍज इट इज लिहाते एक्स इज इक्वल टू किती येणार, 1x म्हणजेच एक्स, आणि इकडे व्हॅल्यू किती आली, मायनस 16. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे, मायनस 16. ओके, तर हे आपल्या सगळ्या स्टेप्स असणार आहे. प्रत्येक स्टेप नंतर देअरफोर लिहा. ओके, प्रत्येक स्टेप नंतर देअरफोर लिहा शक्यतो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन, 5 इंटू ब्रॅकेट. आता इथे लक्षात घ्या, इथे नंबर 5 आणि पुढचा ब्रॅकेट यांच्यामध्ये मल्टिप्लाय आहे. सो 5 मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये येणार x मायनस 3. तसंच इथे पण 3 मल्टिप्लाय पुढचा ब्रॅकेट काय आहे, x प्लस 2. ओके, सो 5 मल्टिप्लाय x केला तर 5x येणार. 5 मल्टिप्लाय 3 केलं 15. 5 3 जा 15 मायनस 15. 3 मल्टिप्लाय x 3x, मध्ये हा प्लस आहे, हा प्लस घेऊया. 3 2 जा 6. ओके, 3 2 जा 6. आता इथे हे केल्यानंतर प्लस एक्सच्या टर्म दोन्हीकडे आहेत, त्या दोन्हीकडे ज्या टर्म आहेत त्या आपण एकत्र करूया. म्हणजे इथे कसं लिहिणार आपण, इथे काय आहे 5x आणि 3x, तर हा 3x इकडे नेऊया. तर हा प्लस 3x तिकडे जाऊन काय होणार, मायनस 5x मायनस 3x. ओके, आणि इकडे इथे जर आपण काय केलं, मायनस 15 आहे तो इकडे येऊन प्लस केला, कारण हा मायनस आहे, तर इकडे राईट हँड साईडला येऊन काय होईल, प्लस. सो 5x मायनस 3x किती येणार, 5 मधून हे मायनस केल्यानंतर, सॉरी 5x मायनस 3x, 5 मायनस 3 2 येणार. 2x इज इक्वल टू 21. आता इथे 2x मिनिंग काय, 2 मल्टिप्लाय x. हा मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 2. एवढं आन्सर ठेवलं तरी सफिशियंट आहे. किंवा तुम्ही एक स्टेप आणखीन काय करू शकता, ऑर 21 ला जर 2 ने डिवाइड केला आपण तर किती येईल, 10.5. टेक्स्टबुक मध्ये 21 अपॉन 2 आहे, तसंच आन्सर ठेवलं तरी चालेल. ओके, नाव नेक्स्ट वन. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, 9x अपॉन 8 प्लस 1 इज इक्वल टू 10. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. फर्स्ट स्टेप ऍज इट इज इक्वेशन राईट डाऊन केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये हा प्लस 1 इकडे येऊन काय होईल, मायनस, म्हणजे 10 मायनस 1. त्यामुळे इथं कोण राहतील, 9x अपॉन 8. ओके, सो हे ऍज इट इज लिहूया, 9x अपॉन 8. 10 मायनस 1 किती येणार, 9. आता नेक्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, तर हा जर x फाइंड आउट करायचा असेल तर पहिल्यांदा हा 8 इथे डिवाइड आहे, तो डिवाइडचा काय होईल, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. सो 9x इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय 8. ओके, आणि त्यानंतर मग 9 मल्टिप्लाय x आहे, तो मल्टिप्लाय 9 काय होणार, डिवाइड. म्हणजे 8 पहिल्यांदा डिवाइडचा मल्टिप्लाय झालं, आणि हा 9 मल्टिप्लाय तो काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे इथं कोण राहील, फक्त x इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय 8 अपॉन 9 घ्यायचं. तर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 9 आहे, तर दोन्ही 9 ला 9 काय होईल, कॅन्सल, आणि x इज इक्वल टू किती येणार, 8. हे त्याचं सोल्युशन असणार आहे, x इज इक्वल टू 8. नाव नेक्स्ट वन. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट मग आपला काय आहे, y अपॉन 7 प्लस
y मायनस 4/3 इज इक्वल टू 2. हे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे. आता इथे जर तुम्ही हे इक्वेशन बघितलं तर इथे डिनॉमिनेटर 7 आहे, इथे डिनॉमिनेटर 3 आहे. जर डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार, y मल्टिप्लाय 3 फर्स्ट स्टेप किंवा 3 मल्टिप्लाय y, परत मध्ये जे साईन आहे तेच ठेवा इथे मध्ये प्लस. ते थोडंसं मी इथे लिहितो या पेजच्या खाली, जस्ट अ मिनिट. ओके, तर इथे लिहिला ते आपण y मल्टिप्लाय 3 किंवा 3 मल्टिप्लाय y, 3 मल्टिप्लाय y. परत मध्ये जे प्लस आहे तो प्लस घेऊया इथे. परत इकडे y मायनस 4 याला 7 ने मल्टिप्लाय करायचं किंवा 7 मल्टिप्लाय y मायनस 4 याला म्हणायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी काय करायचं, दोघे जे डिनॉमिनेटर आहे 7 मल्टिप्लाय 3 ते असे खाली लिहायचे 7 मल्टिप्लाय 3. म्हणजे फर्स्ट स्टेप काय y मल्टिप्लाय 3, सेकंड y मायनस 4 मल्टिप्लाय 7 किंवा 7 मल्टिप्लाय y मायनस 4 आणि परत डिनॉमिनेटर मध्ये 7 मल्टिप्लाय 3. इकडे 2 आहे तसं ठेवूया त्याला. ओके, 3 मल्टिप्लाय y केलं तर 3 मल्टिप्लाय y काय येणार 3y प्लस 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा ब्रॅकेटच्या 7 मल्टिप्लाय y 7y, मध्ये मायनस आहे तर हे मायनस घ्या. 7 मल्टिप्लाय 4 28, 7 मल्टिप्लाय 3 7 3 जा 21 इज इक्वल टू 2. हे सॉल्व्ह केलं आपण. आता इथे 3 प्लस 7 किती येणार 10y. दोघांचं कोएफिशियंट दोघांचं व्हेरिएबल कोण आहे y आहे 10y मायनस 28. आता हा 21 खाली डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे डिवाइड आहे, तो डिवाइडचा काय होईल मल्टिप्लाय, इकडे येऊन तो काय होईल मल्टिप्लाय. ओके, सो 10y मायनस 28 इज इक्वल टू 42. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप मायनस 28 इकडे येऊन काय होईल प्लस होईल. सो 10y इज इक्वल टू 42 प्लस 28 म्हणजे 10y इज इक्वल टू किती येणार 70. आता 10y चं मिनिंग मी सांगितलं 10 मल्टिप्लाय y, तर तो मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. सो y इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10. 10 1 जा 10, 10 7 जा 70. ओके, सो y इज इक्वल टू 7. y इज इक्वल टू 7 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, y ची व्हॅल्यू किती आली 7 आलेली आहे. आणि हेच आपल्याला सोल्युशन मध्ये फाइंड आउट करायचं होतं. हे सगळ्या स्टेप प्रत्येक स्टेप मध्ये जस्ट अ मिनिट देअरफॉर लिहा प्रत्येक स्टेप नंतर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 7th वन 13x मायनस 5 इक्वल टू 3/2. हे एक्झाम्पल आहे आपलं. तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 2 आहे, तर या 2 ने काय करा दोन्हीकडे मल्टिप्लाय करा. सो हे सेंटेन्स लिहा मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. दोन्ही साइडला कितीने मल्टिप्लाय करा 2 ने मल्टिप्लाय करा. सो 2 मल्टिप्लाय 13x मायनस 5 3/2 मल्टिप्लाय 2. ओके, सो इकडे पण काय केलं आपण कितीने मल्टिप्लाय केला LHS ला 2 ने मल्टिप्लाय केला आणि इकडे 3/2 ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय केला 2 ने. ओके, तर आता काय होईल बघा नेक्स्ट स्टेप मध्ये. इथे जर आपण बघितलं 2 ने आत मल्टिप्लाय करा 13 ला, 13 2 जा 26x, परत मध्ये मायनस आहे तो मायनस ला 2 5 जा किती येणार 10 इज इक्वल टू. आता इथला एक डिनॉमिनेटर मध्ये आहे एक न्यूमरेटर मध्ये आहे, तो कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील हा 3 राहील. ओके, फक्त काय राहणार आहे 3, तर तो 3 इथे राहील. आता तो राहिल्यानंतर इथे बघा नेक्स्ट स्टेप, इथे काय होणार -10 इकडे येऊन काय होईल प्लस, म्हणजे 26x इज इक्वल टू 3. हा मायनस काय होणार प्लस 10. सो 26x इज इक्वल टू किती येणार 13. मग जर का आपल्याला x पाहिजे असेल 20 मल्टिप्लाय x आहे 26 मल्टिप्लाय x, तो इकडे येऊन डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 13/26 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार 13 1 जा 13, 13 2 जा 26 म्हणजे किती येणार x इज इक्वल टू 1/2. हे आपलं 13 1 जा 13, 13 2 जा 26 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर 1/2. ओके, नाउ नेक्स्ट वन. नेक्स्ट एक्झाम्पल 8th वन. इथे 3 च्या पुढे ब्रॅकेट आहे, त्यामुळे ब्रॅकेट आणि नंबरच्या मध्ये मल्टिप्लाय आलाय 3 मल्टिप्लाय y प्लस 8 इज इक्वल टू इथे सुद्धा 10 मल्टिप्लाय y मायनस 4 आणि पुढे किती आहे प्लस 8. ओके, सो नेक्स्ट स्टेप 3 मल्टिप्लाय y. ओके, तर 3y येईल, देन 3 मल्टिप्लाय 8, 3 8 चा किती येणार 24. 10 मल्टिप्लाय y काय होणार 10y आणि परत 10 मल्टिप्लाय 4 किती येणार 40. ओके, हा 8 मात्र ब्रॅकेटच्या बाहेर आहे, सो ॲज इट इज लिहा प्लस 8. तर ब्रॅकेटच्या बाहेर जो मल्टिप्लाय नंबर आहे त्यांना ब्रॅकेटला दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप इथे पहिल्यांदा हे सॉल्व्ह करूया.
40चं साईन मायनस आहे, 8चं प्लस आहे. साईन डिफरंट म्हटल्यावर काय होणार? सबट्रॅक्शन. सो 40 मायनस 8 किती येणार? 32. आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस 10y. इकडे किती आहे? 3y प्लस 24. ओके. मग आता इथे आपण काय करणार? हा प्लस 3y इकडे येऊन काय होणार? मायनस, म्हणजे 10y मायनस 3y. प्लस 3y चा काय झाला? मायनस. इथला इथे ऑलरेडी 24 आहे, मायनस 32 इकडे येऊन काय होणार? प्लस 32. ओके. ना 10y मायनस 3y. 10 मायनस 3 किती येणार? 7y. ओके. 24 प्लस 32. सो 4 प्लस 2 किती येणार? हे केल्यानंतर 6. 2 प्लस 3 5, म्हणजे 56 होणार. 10 मायनस 3y चा आन्सर इकडे लिहिलाय फक्त आपण 7y. ओके. आता 7y चं मिनिंग काय? 7 मल्टिप्लाय y. तर मल्टिप्लायचं काय होईल? डिवाइड होईल. ओके. सो y इज इक्वल टू 56 अपॉन 7. 7 1 जा 7, 7 8 जा 56. म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार? 8. अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके. सो y इज इक्वल टू 8. हे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन असं. तर अशा प्रकारे आपण काय केलं? या y ची व्हॅल्यू सुद्धा इथे 8 1 मध्ये फाइंड आउट केली. नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 9th वन. हे एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला? x मायनस 9 अपॉन x मायनस 5 इज इक्वल टू 5 अपॉन 7. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण ऍज इट इज राईट डाऊन केलं. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? 7 मल्टिप्लाय. ओके. 7 ने या x मायनस 9 ला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ओके. 7 मल्टिप्लाय x मायनस 9. परत इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय. फर्स्ट स्टेप 5 मल्टिप्लाय x मायनस 5. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार? असं एक्झाम्पल असेल की क्रॉस मल्टिप्लिकेशन. नाव आता 7 ने आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये त्या नंबरने मल्टिप्लाय करा. 7 मल्टिप्लाय x येणार 7x. मध्ये मायनस आहे, हे मायनस घ्या. 7 9 जा 63. ओके. 5 मल्टिप्लाय x 5x. मिडलला मायनस आहे ना, मायनस घ्या. 5 5 जा किती येणार? 25. ओके. इथे हा प्लस 5x आहे, तो इकडे 7 कडे आणायचा. 7x प्लसचा काय होईल? 7 कडे, कारण त्याच्या समोर साईन बघायचं कुठल्याही नंबरच्या. प्लस 5x काय होणार? मायनस 5x. आणि मायनस 25 हा मायनस 63 आहे, तो इकडे येऊन काय होईल? प्लस 63. ओके. हा मायनस इकडे प्लस आणि प्लस तिकडे जाऊन मायनस झालं. तर नेक्स्ट स्टेप 7 मधून 5 मायनस केले, किती राहणार? 2x. ओके. आता इथे साईन डिफरंट आहे. साईन डिफरंट आहे म्हणजे आपण सबट्रॅक्शन करणार. तर इथे पहिल्यांदा इट येईल. ओके. आणि 38 आणि मायनस प्लस साईन. ओके. 63 मायनस 25 केले आपण. हे किती होणार? कॅरी घेतले 5 13 मायनस 5 8 आणि 38 येणार. ओके. सबट्रॅक्शन केलं. सो मल्टिप्लाय 2x काय होणार? इकडे इथे मल्टिप्लाय. ओके. x इज इक्वल टू 38 अपॉन 2. सो x इज इक्वल टू 38 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? x इज इक्वल टू 19. ओके. 19. हे आपलं सोल्युशन असणार आहे. ओके. 19. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय दिलेलं आहे आपल्याला? y मायनस 4 डिवायडेड बाय 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 3 आहे. तर इथे असं जर डिनॉमिनेटर मध्ये एखादा नंबर असेल तर त्याने दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 मल्टिप्लाय हे किती आहे? फर्स्ट टर्म. प्रत्येक टर्मला करायचं. y मायनस 4 अपॉन 3 प्लस 3 मल्टिप्लाय सेकंड टर्म किती? इथे मध्ये प्लस आहे म्हणून हे प्लस घेतला आपण. ओके. 3 मल्टिप्लाय 3y आणि नेक्स्ट 3 मल्टिप्लाय 4. ओके. सो इथे काय होईल? 3 ला 3 कॅन्सल होईल, कारण एक डिनॉमिनेटर मध्ये आणि एक न्यूमरेटर मध्ये. सो कॅन्सल होईल. इथे काय राहणार मग? फक्त y मायनस हे राहिलेलं y मायनस 4 प्लस इथे 3 मल्टिप्लाय काय केलं आपण? 3y. 3 3 जा 9y आणि याचं मल्टिप्लिकेशन 3 4 जा किती येणार? 12 येणार. ओके. नाउ नेक्स्ट y प्लस 9y. त्याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचं. सो 1 प्लस 9 किती येणार? 10y. इथला आहे तो मायनस 4 इज इक्वल टू 12. ओके. मग आता याला सिम्प्लिफाय करताना इथे हा मायनस 4 इकडे 12 कडे येऊन काय होईल? प्लस होईल. सो 10y इज इक्वल टू 12 प्लस 4. सो 10y इज इक्वल टू किती येणार? 16. आता नेक्स्ट y जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर 10 आणि y मध्ये काय आहे? मल्टिप्लाय साईन. तो हा मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल? डिवाइड. सो y इज इक्वल टू
16 डिवायडेड बाय 10. याला आणखीन सिम्प्लिफाय करताना काय करणार आपण, दोघांना पण 2 ने डिवाइड करा. ओके, माइंड मध्ये करा, 2 ने डिवाइड करा. सो y इज इक्वल टू 2 8 जा 16 म्हणजे 8 येईल इथे, आणि 2 5 जा किती येणार 10, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 8/5. ओके, सो हे त्याचं सोल्युशन झालं 8/5. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. नाव क्वेश्चन नंबर 11. इक्वेशन काय दिलेलं आहे बघा आपल्याला, b प्लस 1, ओके, b प्लस 2 डिवायडेड बाय 4. त्याचा डिनॉमिनेटर किती आहे 4, आणि इकडे किती दिलाय नंबर आपल्याला 21. तर इथे b किती टाइम्स आहे ते बघा, 1 2 and 3. सो b प्लस b, आणि हे बाकीचे नंबर 1 प्लस 2. तर b चे जे नंबर आहेत लाईक टर्म्स त्या आपण एकत्र केल्या. आता हा 4 इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे डिवाइड आहे, तो डिवाइड इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजे 21 मल्टिप्लाय 4. नेक्स्ट स्टेप, b प्लस b किती होणार टोटल 1 2 3. सो इट इज 3b प्लस 1 प्लस 2 किती येणार 3, अँड नेक्स्ट 4 1 जा 4, आणि 4 2 जा किती येणार 8, म्हणजे 84. ओके, सो नेक्स्ट स्टेप, हा प्लस 3 इकडे येऊन काय होणार मायनस, दॅट इज 3b इज इक्वल टू 84 मायनस 3. सो 3b इज इक्वल टू 84 मायनस 3 किती येणार 81. ओके, ना 3b चं मिनिंग काय होणार, 3 मल्टिप्लाय b, इथे काही नाही म्हणजे मल्टिप्लाय, तर हा मल्टिप्लाय 3 इकडे येऊन काय होणार डिवाइड. सो b इज इक्वल टू 81 डिवायडेड बाय 3. आता 81 ला जर तुम्ही 3 ने डिवाइड केलं, ओके, 3 2 जा 6, आणि परत 3 7 जा 21, म्हणजे किती येणार 27. सो बी ची व्हॅल्यू किती आली 27, आणि 27 हे आपलं काय असेल सोल्युशन असेल. तर इथं आपला जो प्रॅक्टिस सेट 12.1 आहे तो कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करताना प्रॅक्टिस सेट 12.2 स्टार्ट करूया. थँक्यू.